वसई विरार महापालिकेवर बवियाने वर्चस्व मिळवले असले तरी महापालिकेच्या अगदी अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत दिग्गजांना पराभव पत्करावा लागल्याने बहुजन विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे। यामध्ये माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे चुलत भाऊ पंकज ठाकूर यांना भाजपच्या मेहुल शहा यांनी पराभूत केले, तर ठाकूर कुटुंबातील माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांचा भाजपच्या गौरव राऊत यांनी पराभव केला। याचबरोबर किरण ठाकूर यांचा पराभव भाजपच्या रवी पुरोहित यांनी केला आहे, तर माजी महापौर रुपेश जाधव यांना देखील प्रभाग क्रमांक 21 मधून पराभवाचा सामना करावा लागला आहे। त्यांचा भाजपचे विशाल जाधव यांनी पराभव केला। तर दुसरीकडे शहरातील बदललेली राजकीय समीकरणे लक्षात घेऊन ठाकूर यांनी कट्टर विरोधक असलेले माजी नगरसेवक धनंजय गावडे यांना जवळ केले होते, त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती। मात्र गावडे यांचाही भाजपच्या जयप्रकाश सिंह यांनी पराभव केला आहे। बविया माजी सभापती भरत मकवाना यांचा बवियाचे बंडखोर किशोर पाटील यांनी भाजपमधून उमेदवारी मिळवून पराभव केला, तर माजी नगरसेविका रीटा सरवैया व सुरेखा कुरकरे यांचाही भाजपच्या उमेदवारांनी पराभव केला। शिवसेनेचे सुदेश चौधरी यांना देखील पराभव चाखावा लागला असून त्यांचा पराभव माजी सभापती प्रशांत राऊत यांनी केला, तर भाजपचे महेश पाटील यांचा पराभव बवियाचे माजी सभापती अजीव पाटील यांनी केला आहे। प्रभाग क्रमांक 18 मध्ये भाजपचे गणेश पाटील यांनी माजी नगरसेवक मिलिंद घरत यांचा पराभव केला। याचबरोबर या अगोदर भाजपचे एकमेव विजयी उमेदवार किरण भोईर यांना यावेळी पराभव पत्करावा लागला असून ते अपक्ष म्हणून मैदानात होते। कार्यकर्त्यांची मेहनत, कार्यकर्त्यांनी जे रात्रंदिवस कार्य केलं त्यांना सलाम। आणि शक्य हे कार्यकर्त्यांमुळे झालं। कुठली पण हवा येऊ दे, सगळ्यांना हवा करण्यासाठी आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर आहेत। आणि आज या जो विजयी आहे तेव्हा आम्ही विधानसभेचा वचपा काढलेला आहे। आप्पांनी 4 वेळा मला उभे केलं आणि 5 आम्हाला चान्स दिला, आणि आज जे उभे होते त्यांना पाडलेलं आहे, म्हणून माझ्या आनंदाची आसवे आहे। समोरचा जो माणूस होता त्याला मला पाडायचंच होतं, आणि आज माझा जो विजय माझ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे त्या कार्यकर्त्यामुळे शक्य झालेलं त्याला पाडण्याचं।